कारण की आज आहे मामाची हळद आहे। तर तुम्हाला कोकणात कशा प्रकारे हळद साजरी करतात ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, तर माझं मामाचं गाव आहे मोरुड, हे गाव आहे मामाचं। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव सूरज भोगल। तर मी कोकणी सूरज आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आताचे वाजले आहेत बघा 9 वाजून 5 मिनटं झालेत, 9 वाजून 10 मिनटं झालेत। तर मित्रांनो, आता एवढं रात्रीचं ब्लॉग बनवायचं कारण की आज आहे मामाची हळद आहे। तर तुम्हाला कोकणात कशा प्रकारे हळद साजरी करतात ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, तर माझं मामाचं गाव आहे मोरुड, हे गाव आहे मामाचं। तर कोकणात हे दापोली तालुक्यात लोकप्रसिद्ध गाव आहे की पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं। कोकणात मुरुड, कर्धे हे 2 गावं खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत की बाहेरनं भरपूरसा पर्यटक, म्हणजे बहुतेक पर्यटक फिरायला येतो की मुरुड आणि कर्धे या गावाला। तर मित्रांनो, तो माझ्या गावाचं मामाच्या गावाचं नाव आहे मुरुड। तर मी तिकडे जाणार आहे आता। तर मी आत्ताच आलो, दापोली गेलेलो कामाला, तर कामावरून आत्ताच आलो। तर मित्रांनो, आता मी जाणार आहे तिकडे मुरुडात। तर कशा प्रकारे कोकणात आपला ही साजरं करतात, म्हणजे हळद कशा प्रकारे नाचवली जाते, तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला कंटिन्यू राहा। मी कशा प्रकारे व्हिडिओ होईल ते दाखवतो तुम्हाला। कशा प्रकारे होईल सर्व तिकडे साजरा बिजरा करतात ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर चला तर मित्रांनो, जाऊया। मित्रांनो, केस मस्त कापून आले, टकाटक घेऊन आलोय। उद्या आहे लग्न, तर उद्या लग्नाचा पण ब्लॉग काढीन मी। आणि आता आज आहे हल्दीचा ब्लॉग। बघा कशा प्रकारे होतोय, एकदम टकाटक होणार, केस दाढी बिडी ओके मध्ये एकदम। तर मित्रांनो, आता मी जाणार आहे थोड्याच वेळात। आई, स्वराज, पप्पा, तर ते तिघं पण गेलेले आहेत तिकडे। सकाळी मी 4-5 वाजता गेले, 4ला गेले काहीतरी। तर मी आता जाणार आहे। तर एकटाच आहे, दापोलीतून आलो होता, तर आता जाईन थोड्या वेळाने। तर चला जाऊया पटापट। आणि हळद आहे म्हणजे थोडी टी शर्ट घातली, ट्रॅक पॅन्ट ओके मध्ये। कसं तिकडे गेला की हळद बिलद लावणार आहेत ते माहिती आहे आपल्याला। आता मग त्याविषयी ड्रेसिंग काय नाही, उद्याचीच ड्रेसिंग असतात, म्हणजे उद्या लग्न, उद्या काय टेन्शन नाही। तर आता जातोय मी तिकडे, तर चला जाऊया। तर आता कोण नाही, घरीच एकटाच आहे। तर आता जातोय मी तिकडे मुरुडातच की कशा प्रकारे हळद साजरी होते आणि कोकणात कशा प्रकारे लग्न पण साजरे होतं ते दाखवण्याचा प्रयत्न करतो। चला तर जाऊया, आपल्या ब्लॉगला कंटिन्यू राहा। चलो बाय बाय, तिकडे जाऊन भेटूया। तर मित्रांनो, गेट वगैरे लावला आहे आणि ही आपली गाडी आहे ॲक्टिवा, तर ती घेऊन जाणार आहे। बाकी सर्व गेलेत आता। आणि ही स्वेटर घेतलं आहे कारण की रात्री येताना थंडी लागणार आहे खूप, आणि थंडी पण पडते मित्रांनो खूप। तर मित्रांनो, स्वेटर घेतलं आहे आणि चार्जर आहे, जरा मोबाईलला चार्जिंग कमी आहे म्हणून चार्जर घेतलं आहे। तर चला मित्रांनो, जाऊया पटापट, जाऊन डायरेक्ट तिकडेच भेटूया।
मित्रांनो डायरेक्ट आलो हल्दीवरून घरी, म्हणजे मुरुड या गावातून डायरेक्ट आलो आता आपल्या घरी. हे बघा हे आपलं घर आहे. आता वाजलेत 2:30 वाजलेत मित्रांनो. 2:30 वाजले बघा. पूर्ण हलद वगैरे लागले. चेहऱ्याला पण थोडी थोडी आहे हालत. चेहरा धुतो आता, फ्रेश होतो. तर तिकडे होतो. तर आता आलो आहे हल्दीवरून. तर तुम्हाला कशा प्रकारे नाचलो बिचलो ते, मी तर नाही नाचलो पण थोडं नाचलो, नॉर्मल नाचलो. तर कशा प्रकारे झाली साजरा, बहुतेकशी तर झालेली आधी, कारण की मी उशिरा गेलो 9 वाजता. जे विधी वगैरे असेल ते बहुतेकशी थोडेफार झालेले, थोडेसे राहिले होते. एकच राहिलेला विधी तो, त्या झाले सर्व आता. तर आता नाचून झालं आहे. तर आता मी आलो आहे घरी. तर मला आठवलं तिकडं की आपला व्हिडिओ हा एंडनच नव्हता केलेला. तर मित्रांनो आता व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय बाय, टाटा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये लग्नाला. चलो बाय बाय.